So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण एरिया बिटवीन टू कर्व म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन दिले राहणार, त्यामधलं एखादं इक्वेशन पॅराबोलाचं दिलं राहणार आणि एक इक्वेशन लाईनचं दिलं राहणार. तर पॅराबोला आणि लाईन, पुन्हा एकदा लक्ष द्या, पॅराबोला आणि लाईन हे मिळून किती कर्व कव्हर करतात किंवा कोणता किती एरिया कव्हर करतात, तो आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर यामध्ये सिंपल टेक्निक सांगत आहो मी. जेव्हाही तुम्ही पॅराबोला ड्रॉ कराल, हा पॅराबोला जिथं टच होणार आहे तिथूनच तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. पॅराबोला ज्या पॉइंटवर टच होणार त्या पॉइंटवर तुम्हाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आणि पॅराबोला कसा ड्रॉ करायचा ते मी सांगणार अकॉर्डिंग टू लिमिट. बट कन्सेप्ट कोणता लक्षात ठेवायचा आहे का पॅराबोला ज्या पॉइंटवर टच होणार तिथून तुम्हाला, आता इथं टच झाला, मी एक काय केली, स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि हे स्ट्रेट लाईन जिथं टच होते तो एरिया शेडेड करायचा. अशा प्रकारची डायग्राम राहणार आहे. या टाइपचं प्रॉब्लेम हे कन्फर्म येते, 3 मार्क्स आहे. एरिया बिटवीन टू कर्व. आणि यामध्ये आधी पॅराबोला ड्रॉ करायचा अकॉर्डिंग टू आवर लिमिट, आणि त्यानंतर तो पॅराबोला ज्या पॉइंटवर टच होते, इथं बघा वाय एक्सिस वर टच झाला, इथे ओरिजिन वर टच झाला, जिथून पण टच होत असणार तिथून फक्त तुम्हाला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. हे झालं डायग्राम साठी. मग टेक्निक, कारण तुम्हाला इथं फक्त इक्वेशन दिलं असते, लिमिट दिली राहत नाही. तर लिमिट फाइंड आउट करण्यासाठी पहिले इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करायचे. पहिली स्टेप, फॉर इंटरसेक्शन पॉइंट, फॉर इंटरसेक्शन पॉइंट तुम्हाला दोन इक्वेशन दिले राहणार, दोन इक्वेशनला कंपेअर करायचं. y1 स्क्वेअर y2 स्क्वेअर, दोन इक्वेशन दिले राहणार, त्या दोन इक्वेशनला कंपेअर करायचं. y1 स्क्वेअर इक्वल टू काय दिलं मी, y2 स्क्वेअर. फक्त लक्ष द्या, जेव्हा मी पहिला प्रॉब्लेम शिकवणार पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाणार. फॉर इंटरसेक्शन पॉइंट y1 स्क्वेअर इक्वल टू y2 स्क्वेअर, ही पहिली स्टेप आहे. सेकंड, एरिया y1 मायनस y2. एरियाचा फॉर्म्युला काय सांगितला, y1 मायनस y2, आणि इंटरसेक्शन पॉइंट काय सांगितलं, y1 स्क्वेअर इक्वल टू y2 स्क्वेअर. ते फक्त डोक्यात ठेवा. एरिया इंटिग्रेशन y1 मायनस y2 आणि जी लिमिट दिली असणार ती. ओके, राईट डाऊन दिस. पहिलं प्रॉब्लेम घेतो, पूर्ण डाऊट क्लिअर झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, या टाइपचं मी फर्स्ट प्रॉब्लेम टीच करत आहोत. सर्वांनी एकदम केअरफुली बोर्डकडे लक्ष द्या. पहिलं प्रॉब्लेम जर तुम्हाला समजलं तर बाकी सगळे प्रॉब्लेम तुम्हाला इझिली समजणार. फाइंड द एरिया ऑफ द रीजन, फाइंड द एरिया ऑफ द रीजन included between y square equal to 4x comma y equal to x. Y square equal to 4x comma, sorry, line multiply comma line y equal to x. Okay, now see here carefully. अशा तुम्हाला दोन इक्वेशन दिले आहे आणि या दोन इक्वेशनचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन कशा प्रकारे करायचं, सोल्युशन, इक्वेशन ऑफ पॅराबोला. किती दिलं इक्वेशन ऑफ पॅराबोला, y स्क्वेअर इक्वल टू 4x.
इक्वेशन ऑफ पॅराबोला गिवन आहे y² = 4x, त्याला y1 कन्सिडर करू. सो देअरफॉर y1² = किती आलं रे? 4x. फिनिश. सेकंड, इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन आहे y = x. हा y1² केला, याला काय करू? y2². हा काय येणार? x². हा ऑलरेडी स्क्वेअर मध्ये होता. हा स्क्वेअर मध्ये होता का? नाही. म्हणून याला मला त्याला आधी स्क्वेअर मध्ये काय करावं लागलं? कन्वर्ट. सो y2² = काय लिहिलं मी? x². आफ्टर दॅट, फॉर इंटरसेक्शन ऑफ पॉइंट, फॉर इंटरसेक्शन पॉइंट, इंटरसेक्शन पॉइंट साठी मी तुम्हाला नोट लिहून दिलं होतं y1² = y2². इथे y1² ची व्हॅल्यू पुट करू 4x, इथे y2² ची व्हॅल्यू x² प्लस x² या साइडला येऊन मायनस. सो 4x - x² = 0. काय कॉमन निघते? x. 4 - x = 0. So x = 0 or x = 0 or 4 - x = 0. तर आपल्याला x च्या व्हॅल्यू कोणत्या भेटणार आहे? पहिली व्हॅल्यू भेटणार x = 0 और दुसरी व्हॅल्यू भेटणार -x तिकडे जाऊन प्लस. तर x = काय? ही झाली आपली लिमिट 0 टेंड्स टू 4. फॉर इंटरसेक्शन पॉइंट y1² = y2² मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. इक्वेशन ऑफ पॅराबोला जो गिवन होता त्याला मी y1² मध्ये कन्वर्ट केलं आणि तो ऑलरेडी स्क्वेअर होता. इक्वेशन ऑफ लाईन y = x दिली होती, त्याला मी y2² मध्ये कन्वर्ट केलं. याला जर मी स्क्वेअर केलं तर याला सुद्धा काय करावं लागणार आहे? स्क्वेअर. मग फॉर इंटरसेक्शन पॉइंट दोघांना काय करावं लागलं मला? इक्वेट. y1² = y2². आणि यामधून मी x ची काय फाइंड आउट केली? व्हॅल्यू. तर व्हॅल्यू आली आपली x = 0 और x = 4. ही विद्यार्थी मित्रांनो लिमिट झाली. बट आता मला फाइंड आउट काय करायचं आहे? नेमकं इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट मी केव्हा फाइंड आउट करणार? जेव्हा एक पॉइंट x चा राहणार तर दुसरा पॉइंट y चा राहणार. आता मी पहिले when x = 0 कुठं पण पुट करू शकतो, काहीही फरक पडत नाही. x = 0 केलं तर y = काय होणार आहे? 0. आणि x = 4 पुट केलं तर y = काय होणार आहे? 4. आणि प्रॉब्लेम इझी होण्यासाठी इक्वेशन ऑफ लाईन मध्येच पुटअप करायचं. तुम्हाला प्रॉब्लेम इझी झाला. या ज्या आपण x च्या व्हॅल्यू काढणार आहोत प्रत्येक प्रॉब्लेम हे सेम राहणार आहे. सेम. आणि ज्या पण तुम्ही x च्या व्हॅल्यू काढणार त्या इक्वेशन ऑफ लाईन मध्येच पुटअप करायच्या. फर्स्ट नोट डाउन दिस. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फाइंड आउट करायची आहे इंटरसेक्शन पॉइंट. तर जी आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन दिली असते ना त्यामध्येच आपण पॉइंट पुटअप करायचे. बघा पहिले x ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर आपण नोट करू when x = 0. when x = 0. आता इथे जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली then y = पण काय येणार आहे? 0. x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर y = पण 0. therefore the first intersection point, first intersection point काय येणार आहे? 0, 0. तर आपला पहिला इंटरसेक्शन पॉइंट कोणता झाला? 0, 0. दुसरी व्हॅल्यू आहे when x = 4 then y = पण काय होणार आहे? 4.
x इक्वल टू 4, तर y इक्वल टू सुद्धा काय राहणार आहे 4. Therefore the another intersection point, the another intersection point 4, 4. आणि एकदा इंटरसेक्शन पॉइंट भेटले विद्यार्थी मित्रांनो का मग ड्रॉ करायची डायग्राम. आता मेन कन्सेप्ट झाली आपली एक्स एक्सिस, वाय एक्सिस. आपली जी लिमिट होती ती होती 0 आणि 4. लिमिट आपली होती ना, जे आपण पहिल्या एक्स च्या व्हॅल्यू काढत असतो तीच आपली लिमिट असते. एक्स ची व्हॅल्यू होती 0 आणि 4, तर लिमिट झाली 0 टेन्स टू 4. आता इंटरसेक्शन पॉइंट बघा, पहिला कोणता आहे 0 0, म्हणजे हा 0 0. दुसरा आहे 4 4, म्हणजे एक्स पण 4 आहे, वाय पण 4 आहे. तर एक्स या ठिकाणी 4 भेटणार, वाय या ठिकाणी 4 भेटणार, बरोबर. तर आपला जो पॅराबोला आहे पहिले तो या साइड मध्ये येणार. या साइड मध्ये आला आपला पॅराबोला. तो याच पॉइंट मधून का बरं गेला, कारण पहिला इंटरसेक्शन पॉइंट आहे 0, 0, म्हणून तो या पॉइंट मधून गेला. तो इकडे का बरं नाही गेला, कारण दुसरा पॉइंट आहे 4 4, म्हणजे इकडे आला. या साइडचे पॉइंट असले असते तर तो या साइडला गेला असता. अप पॉइंट आले असते तो अपवर्ड गेला असता. इज दॅट क्लिअर? मग हा 4, सो x इक्वल टू 4. हा y इक्वल टू 4. आणि मी सांगितलं होतं ओरिजिन पासून फक्त स्ट्रेट लाईन काय करायची आहे, ड्रॉ, जिथं हा टच होते. ही झाली आपली स्ट्रेट लाईन आणि हा पॉइंट होता 0, 0. ह्या दोघांमधला रिजन करावा लागतो आपल्याला शेड. डायग्राम मस्ट आहे, मस्ट राईट डाउन दिस. इंटरसेक्शन पॉइंट वरून विद्यार्थी मित्रांनो आपण डायग्राम ड्रॉ केली. आता आपला फक्त एक मेन टॉपिक राहिला, तो म्हणजे एरिया फाइंड आउट. आता आपण एरिया कसा फाइंड आउट करतो, बोर्ड कडे केअरफुली लक्ष द्या. हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. नाव एरिया इंटिग्रेशन, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला होता, y1 मायनस y2 dx, y1 मायनस y2 dx. आणि लिमिट आपली ऑलरेडी आपण फाइंड आउट केली होती, 0 टेन्स टू किती 4. लिमिट 0 टेन्स टू 4च का बरं, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. x च्या ज्या पण व्हॅल्यू येणार फॉर इंटरसेक्शन पॉइंट, y1 स्क्वेअर इक्वल टू काय करणार आहोत आपण, y2 स्क्वेअर. आणि त्याला सॉल्व केल्यावर ज्या कशाच्या व्हॅल्यू येणार, x च्या, तीच आपली काय राहणार आहे, लिमिट. आता जी आपली पहिली लाईन होती, पहिला पॅराबोला होता, बरोबर. काय गिवन होता आपल्याला पॅराबोला, पॅराबोला गिवन होता y स्क्वेअर किंवा y1 स्क्वेअर इक्वल टू काय होता 4x. y1 स्क्वेअर इक्वल टू काय होता 4x. सो देयरफॉर y1 इक्वल टू काय येणार आहे 5x, सॉरी 2 अंडर रूट x. तुमच्याकडे y1 स्क्वेअर इक्वल टू 4x होता ना, बट मला आता इथं y1 स्क्वेअर पाहिजे का फक्त y1 पाहिजे. y1 स्क्वेअर इक्वल टू काय होता 4x, तर y1 इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि x चा स्क्वेअर रूट रूट x. तर y1 किती आला 2 रूट x, 2 रूट x. आणि y2 किती, y2 स्क्वेअर किती होता, y2 स्क्वेअर x स्क्वेअर. सो y2 किती येणार आहे x. हे जे तुम्ही इंटरसेक्शन पॉइंट लिहिले होते ना, ते पुन्हा लिहायचे. y1 स्क्वेअर इक्वल टू होता 4x, तर y1 किती आला 2 रूट x.
y2 स्क्वेअर इक्वल टू काय होता x स्क्वेअर, तर y2 इक्वल टू काय येणार आहे x. हे कसं आलं समजलं सगळ्यांना? हे तुम्ही ऑलरेडी नोट केलं आहे फॉर इंटरसेक्शन पॉइंट. पण तुम्ही तिथं y1 स्क्वेअर इक्वल टू 4x लिहिला होता. पण आता फॉर्म्युल्यामध्ये मला y1 स्क्वेअर पाहिजे का फक्त y1 पाहिजे? मग y1 स्क्वेअर 4x तर y1 2 रूट x, y2 स्क्वेअर x स्क्वेअर तर y2 x मायनस y2 ची व्हॅल्यू किती x dx. सेपरेट एरिया 0 टेंड्स टू 4 2 रूट x dx minus 0 tends to 4 x dx. अगेन 2 काय आहे कॉन्स्टंट, रूट x म्हणजे x रेस टू 1/2 dx. 0 tends to 4 x dx. बेटा समजून आला तर मी कशा प्रकारे सॉल्व्ह करत आहोत प्रॉब्लेम? महत्वाचं फक्त हेच आहे, y1 स्क्वेअर वरून y1 आणि y2 स्क्वेअर वरून y2. आणि हे ऑलरेडी आपण नोट केलं असते. 2 ॲज इट इज x रेस टू 1/2. 1/2 चं काय होणार आहे x रेस टू 3/2 अपॉन 3/2. 0 टेंड्स टू 4. x चं होणार आहे x स्क्वेअर बाय 2. 0 टेंड्स टू 4. आधी नोट डाउन करा. कंटिन्यू. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असतो सेम त्या टाइप मध्ये आपल्याला आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघा 2 ॲज इट इज 3/2 चा रेसिप्रोकल किती होणार आहे 2/3. सो इनटू आला 2/3. 3/2 चा रेसिप्रोकल 2/3. लिमिट काय राहिला फक्त आपला x रेस टू 3/2 0 टेंड्स टू 4 मायनस हा 2 पण काय आहे कॉन्स्टंट 1/2 बाहेर काय राहिला आपला x स्क्वेअर 0 टेंड्स टू 4. अगेन एरिया 2 into 2 4/3. x मध्ये आधी आपण अप्पर लिमिट पुट करणार आहोत. तर अप्पर लिमिट आहे 4. सो 4 रेस टू 3/2 मायनस 0 रेस टू 3/2 1/2. x मध्ये अप्पर लिमिट सो 4 स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. अगेन एरिया 4/3. मी तुम्हाला ऑलरेडी टीच केलं आहे कोणत्याही टर्मचा रेस टू जर 3/2 आला तर ती टर्म घ्यायची आणि त्याच टर्मचा स्क्वेअर रूट घ्यायचा. जसं 4 रेस टू 3/2 आहे तर 4 इंटू अंडर रूट 4. ऑलरेडी सांगितलं आहे कोणत्याही टर्मचा रेस टू जर 3/2 येत असेल तर तीच टर्म घ्यायची आणि त्याच टर्मचा अंडर रूट घ्यायचा. कारण याचा रेस टू किती असते 1, याचा रेस टू किती असते 1/2. तो 1 प्लस 1/2 बराबर किती होते 3/2. 0 लिहायची गरज नाही. 1/2 4 चा स्क्वेअर 60. आता याला सॉल्व्ह करू. एरिया 4/3 हा 4 अंडर रूट ऑफ 4 2. 2 1 जा 2 2 8 जा 16. इथे किती आला 8. 4 2 जा 8. 8 4 जा 32. 4 2 जा 8. 8 4 जा 32. सो 32 अपॉन 3 मायनस किती 8. अगेन क्रॉस मल्टीप्लाय 32 into 1 32. 8 3 जा 24. सो 32 minus 24 8. Yes or no? बराबर ना. 32 into 1 32 minus 8 3 जा 24. 32 minus 24 8. So answer is 8/3 square unit. This is our final answer.